शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। अजित पवारांसह सुनेत्रा पवारांनाही क्लीन चिट देण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट हा स्वीकारलेला आहे। राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाकडून करण्यात आला। राज्यामध्ये भाजपचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट समोर आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह 70 जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे। राज्य शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं स्वीकारलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज डीजीसीए कडून